मी सकाळी 7 वाजता रोज जिमला जात असायचो. हे मात्र आमच्या शेजारी राहणाऱ्या मनीषाला माहीत होतं. मी जेव्हा जिमला जाण्यासाठी निघायचो त्यावेळेस नेहमी ती अंगणात तरी थांबायची, नाहीतर खिडकीत वाट पाहत माझी उभा राहिलेली असायची. आजकाल ती मला जास्तच पाहू लागली होती. तिचं असं अचानक पाहणं मला थोडंसं वेगळंच वाटायचं. त्या दिवशी पण तसंच झालं. पण मी थोडासा परगावी गेलो होतो. आल्यानंतर मात्र 2-3 दिवस आरामच करायचं म्हणून मी रूममध्ये थांबलो होतो. पण अचानक दरवाजा वाजला आणि मी पाहायला गेलो तर शेजारची मनीषाच होती. ती मला म्हणाली, "काय रे विजय, 2-3 दिवस दिसला नाही, कुठेतरी बाहेर गेला होता का?" मात्र अचानक ती अशी आली होती. माझी आणि तिची सुरुवातीला अजिबात ओळख नव्हती. मात्र तिला माझं नाव कसं माहीत हे मी पण आश्चर्यचकित झालो. मी म्हटलं की हो, थोडासा आजार होतो. मी तिला बोललो. मात्र त्यावेळेस ती आतमध्ये आली आणि मग पुढे माझ्या रूममध्ये आल्यानंतर माझ्याकडून तिने नक्की काय काय करून घेतलं आणि आमच्यामध्ये नक्की काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय आहे. आता साधारणतः मी 30शीमधला, पण लग्न नाही. मला नेहमीच स्वतःला व्यवस्थित ठेवायचं आणि नवीन कपडे वगैरे घालायचं खूप आवडायचं. मला पहिल्यापासूनच व्यायामाचं खूप आवड होती आणि मला लवकर लग्नसुद्धा करायचं नव्हतं. तशी माझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे अजिबात नव्हती. मला तसलं काही त्या भानगडीत पडायचंसुद्धा नव्हतं. मी रोज सकाळी 6 वाजता जिमला जायचो. जिम अगदी हाकेच्या अंतरावर होती. त्यामुळे सकाळी जात असताना मी थोडासा उशिरा म्हणजे 6 वाजता जायचो. त्याच्यातच आमच्या शेजारी एक मनीषा राव नावाची व्यक्ती होती. साधारणतः 30-32मधली. दिसायला तरुण देखणी होती. मात्र माझं आणि तिचं कधी एवढं बोलणं झालं नाही. माझ्याविषयी ती सगळ्याला विचारत असायची, पण मी कधीच तिला स्पष्टपणे असं बोललो नाही. मला आधीच मुलींना किंवा बायांना बोलायचं म्हटलं की खूपच लाज वाटायची. मी तसा एकटा राहत नव्हतो. माझे आईवडील पण होते. पण आमचं गावाकडे शेती वगैरे आहे. जास्त करून ते तिकडेच असायचे. मी मात्र गावी जात नसायचो. कधी मी गेलो पण नव्हतो. नुसतं मी ऐकलं होतं. माझं कॉलेज वगैरे इथंच पूर्ण झालं आणि मी जॉब शोधत होतो. तसं आईवडील नोकरीला होते आणि आता ते मात्र रिटायर व्हायला आले होते. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे मला काम करण्याची तशी गरज नव्हती. मी एकुलता एक होतो. त्यामुळे मी माझी पाहिजे ते हौस करायचो. दिसायला पण अगदी गोरापान आणि देखणाच होतो. आमच्या शेजारच्या मनीषा त्या मात्र मला लांबूनच बघायच्या. घरच्यांची आणि त्या मनीषाची खूप ओळख होती. पण मला तिला बोलायला खूपच अशी वेगळंच आणि एकदम मी लाजोळ असल्यामुळे लाज वाटत असायची. आम्ही एकमेकांना समोर कधीच बोललो नव्हतो. मी मात्र तिला नजरानजरसुद्धा मिळवत नसायचो. रोज जाताना ती अंगणात तरी काही करत असल्यावर मला पाहायची. नेहमी माझ्या बाईककडे ती लक्ष ठेवून असायची आणि मला हे समजलं होतं. माझ्या मित्राने सांगितलं होतं की त्या मनीषा तुला चांगल्याच न्याहाळते. मी मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. नेहमी मी जिमला जात असताना ती खिडकीत उभं राहत असायची. मला वाटायचं की कदाचित माझ्यामध्ये काही वेगळं दिसतंय का. पण कधी वाटायचं की माझी जिम बॉडी आहे. मी रोज जिममध्ये घाम गाळून अगदी पिळदार शरीरसृष्टी कमावली आहे, त्यालाच ती पाहत असेल. त्या दिवशी मी परगावी गेलो होतो. नुकताच पाऊस पडला होता. जिकडे तिकडे अगदी हिरवळ पसरली होती आणि नयनरम्य वातावरण. त्याच्यात माझ्या मित्रांसोबत मी बाईकवर बाहेर गेलो होतो. 2-3 दिवस गेलो. पाऊस पण चांगला चालू होता. खूप एन्जॉय वगैरे झाला. पण मी आजारीच पडलो. थंडी, ताप, सर्दी ह्याच्यामुळे अगदी मी जाम झालो होतो. घरातून बाहेर पण निघत नव्हतो. हॉस्पिटलमधनं आलो आणि घरात आराम केला.
2-3 दिवस व्यायाम पण नव्हता आणि मी बाहेर पण गेलो नव्हतो. त्या दिवशी मात्र मी घरात निवांतच एकटाच मोबाईल पाहत पडलो होतो. खूपच आळस आला होता. माझं अगदी सगळं शरीर अगदी दुखत होतं. डोळ्यासमोरून झोपसुद्धा जात नव्हती. मात्र मी घरात एकटे असताना अचानक दरवाजा वाजला. मी म्हटलं आता दुपारची वेळ, ह्यावेळेस कोण येतंय? आमच्या घरी तसं शक्यतो कोणीसुद्धा यायचं नाही. पण मीच विचारात पडलो नक्की कोण आहे ते. म्हटलं की मित्र वगैरे असेल. त्या दिवशी मी नुसता माझा बरमुडा घातला होता आणि शर्ट मी घातलाच नव्हता. मी गेलो आणि दरवाजा उघडलं. माझ्या डोळ्यावाजून झोप होती. मात्र पाहून मी आश्चर्यचकित झालो. ह्या तर आमच्या शेजारी राहणाऱ्या त्या मनीषा होत्या. त्यांना पाहून मी तर लाजलोच. काय करू आणि काय नको असंच मला झालं होतं. मी लगेच बाजूला झालो आणि म्हटलं की काय काम होतं का? ती म्हटली नाही. हां, तसं होतंच काम तुमच्याकडे असं म्हणताच मी म्हटलं या ना. मी त्यांना बसायला सांगितलं आणि मी आतमधून माझा टी-शर्ट घालून आलो. या 2-3 दिवसामध्ये चांगलाच मी खराब झालो होतो. माझ्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या कडेने काळे सर्कल झाले होते. माझे गाल पण खूप आत गेले होते. दाढी पण चांगलीच वाढली होती. त्यावेळेस त्या म्हटल्या की रोज मी तुम्हाला पाहते पण दिसला नाहीत. कुठे बाहेर गेला होता का? मी म्हटलं हो, थोडंसं मित्रांबरोबर फिरण्यासाठी बाहेर गेलो होतो. त्यावेळेस माझा आवाज खूपच नाजूक आणि एकदम कमी होत होता. माझ्या आवाजावरूनच त्यांनी ओळखलं की तुम्ही आजारी आहात का असे त्या मला म्हणाल्या. मी म्हटलं नाही, थोडंफार. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की जरा जास्तच आवाज खोल गेला आहे तुमचा. जेवण वगैरे केलं का? तसं मी बाहेरूनच खाऊन आलो होतो. मात्र बाहेरच्या जेवणाने मला खूपच बरं वाटत नव्हतं आणि पोट पण भरलं नव्हतं. भूक पण खूपच लागली होती. पण अगदीच मी म्हटलं की हां, जेवण आलो आहे. ती पहिल्यांदाच आमच्या घरी आली होती. मी मात्र तिला नजरानजर टाकून बोलतसुद्धा नव्हतो. मला खूपच लाज वाटत होती. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की एवढं लाजू नका. मी शेजारचीच आहे, तुम्हाला काही खाणार वगैरे नाही. बरं थांबा तुम्ही, मी तुमच्यासाठी जेवण आणते. मी नकोच म्हटलं. पण ती थोडीशीच ऐकणार होती. घरी गेली आणि चांगलीच तिने भाजी बनवून आणली. भाजी अगदी गरम होती आणि पोळ्या पण गरम गरम आणल्या होत्या. कदाचित तिने माझ्यासाठीच बनवून ठेवल्या की काय असंच मी म्हणत होतो. तिने मला जेवायला सांगितलं. मी म्हटलं की नंतर मी जेवेन. तिने ओळखलं की मी तिला लाजत आहे. त्यामुळे ती काही बोलली नाही. पण मी म्हटलं की धन्यवाद. त्यावेळेस ती म्हटली की तुमचे घरचे केव्हा येणार आहेत? मी म्हटलं की त्यांना नाही काही माहीत मी आजारी वगैरे आहे. येतील मात्र. त्यावेळेस त्या मनीषा म्हटल्या की त्यांना सांगायला पाहिजे. मी म्हटलं नाही काय, बरा होईल. पण जाऊ द्या, आता आजारी आहात. मग जेवणासाठी माझ्या घरी येत जावा. त्याने असं म्हटलं. मी म्हटलं नाही, आहे मी व्यवस्थित. काळजी करण्याची काही गरज नाही. मात्र त्या मला म्हटल्या की नाही, जेवणासाठी तुम्ही याच. ती पण तशी एकटीच राहायची. त्यामुळेच तिने मला तिच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. मी हो म्हटलं आणि त्या तशा जाऊ लागल्या. त्या जात असताना एकदा दोनदा त्यांनी फिरून माझ्याकडे वळून पाहिलं आणि त्यांनी वळून पाहिल्यानंतर मी मात्र खूपच लाजलो होतो. दिसाय तशा काही वाईट नव्हत्या. मात्र संध्याकाळी पण जेवण घेऊन त्या पुन्हा आल्या. 1-2 दिवस त्यांनी माझी चांगलीच काळजी घेतली आणि चांगलाच मला तब्येतीला जपलं. मग काय, मी व्यवस्थित झाल्यानंतर आता जिमला जाऊ लागलो. आधी मी त्यांना बोलायला खूप लाजायचो, मात्र आता मनमोकळेपणाने बोलू लागलो. त्या पण माझ्या घरी यायच्या, मी पण त्यांच्या घरी जात असायचो. एक दिवशी रात्री त्यांना बाहेर जायचं होतं. त्यावेळेस कोणीतरी नातेवाईकांकडे जायचं आहे असं त्या मला म्हटल्या होत्या आणि तुमची बाईक असेल तर मला घेऊन चालता का? मी म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्यासोबत गेलो. मात्र
त्या मला घेऊन वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेल्या. मी म्हटलं की कुठे नक्की तुम्ही आणलं आहे मला. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की थांबा थोड्या वेळ मी आलेच. काहीतरी त्यांनी घेऊन आल्या आणि मला म्हटल्या की इथेच आपण कुठेतरी बसूया. तसं नातेवाईकांकडे जायचं नव्हतं. घरी बसून मला खूपच कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत बाहेर फिरायला यावं. मी हे ऐकून खूप आश्चर्यचकित झालो. त्यावेळेस त्या मला म्हटल्या, का हो तुम्हाला आवडत नाही का मी तुम्हाला असं बाहेर घेऊन आलेलं? मी म्हटलं नाही नाही तसं काही नाही. आम्ही बोलतच एका ठिकाणी बसलो होतो. माझ्यासाठी हे नवीन होतं. पण हळूहळू त्यांच्याविषयी माझ्या मनात एक आपुलकीची जाणीव निर्माण होऊ लागली. दिसायला पण त्या काही वाईट नव्हत्या. अगदी सुंदर आणि देखण्या होत्या. मग मी बोलता बोलता म्हटलं, तुम्ही एकट्याच राहता, तुमचे मिस्टर वगैरे? हे ऐकल्यानंतर ती मात्र काहीच बोलली नाही. मी पण नंतर विचारलं नाही. नंतर ती शांतच होती. एवढं मनासारखं तिने मला बोलली नाही. मला नंतर वाटू लागलं मी उगाच तिला विचारलं. संध्याकाळी यायला आम्हाला थोडासा उशीर झाला. मी तिच्या घरी सोडलं. त्यावेळेस ती म्हटली की चाललाय का घरी? मी म्हटलं हो. अगदी घराच्या समोरच घर होतं. मी नुकतं घरीच आलो आणि बाहेरून आल्यामुळे मी कपडे चेंज करू लागलो. अचानक दरवाजा उघडलेला होता. ती माझ्या रूममध्येच आली. अचानक आल्यामुळे मी खूपच लाजलो. ती माझ्यासमोर होती. मी लगेच तोंड फिरवलं. अरे एवढा काय लाजतोय तू? आता इतक्या तर आपण जवळ आलो आहे, मात्र मला पाहिल्यानंतर काय माहीत तू मला बोलतसुद्धा नाही आणि लाजतोस खूप. मी म्हटलं नाही तसं काय. तू विचारत होता ना मगाशी तुमचे मिस्टर? मी म्हटलं हां. त्यावेळेस ती मला म्हटली की आमचे हे मात्र खूप सडपातळ होते. मला ते अजिबात आवडायचे नाहीत आणि मला जास्त करून तुझ्यासारखे तरुण आणि अगदी पिळदार शरीराचे व्यक्ती आवडायचे. आमचं कधीच पटायचं नाही. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. त्यांनी आता दुसरं लग्न केलं, मात्र मी एकटीच आहे. हे ऐकल्यानंतर मात्र मी आश्चर्यचकित झालो. उघड उघड त्या मला म्हटल्या होत्या की मी त्यांना आवडतो. मी म्हटलं की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? त्या म्हटल्या काही नाही, जाऊ दे, सोड तो विषय. पण मला आता समजलं होतं की त्यांना मी आवडलो होतो. आम्ही बोलता बोलता खूपच एकमेकांच्या जवळ आलो. मी म्हटलं खरंच मी आवडतो का? मला पण आज माझं मन राहवत नव्हतं. जे काही आहे ते करूनच एकदा शांत व्हायचं असं माझं मन म्हणू लागलं होतं. त्या म्हटल्या की हो, अरे रोज तू जिमला जातो, जिममधून रोज येतो, मी तुलाच निहाळत असते. तुला पाहून माझं मन कासावीस होतं आणि कधी एकदा तुला माझ्या मनातील गोष्ट बोलून दाखवीन असंच मला होतं. पण मला माहीत आहे तुला मी आवडत नाही, कारण की तू मला एवढं उघडपणे बोलत नाही. तुझ्या जागी दुसरा कोणी तरुण असता तर आतापर्यंत त्याने मला खूप प्रेम केलं असतं आणि अगदीच मला सुखात ठेवलं असतं. मी म्हटलं हो, मला पण वाटतं, पण मला भीती वाटते. मी आयुष्यात अजूनपर्यंत असं कोणाच्या एवढं जवळ गेलो नाही किंवा कोणाला माझ्या मनातील गोष्ट बोलून दाखवली नाही. त्यावेळेस त्या मला म्हटल्या, अरे बोलल्याशिवाय तर काही मिळतं का? आधी बोलायला तरी पाहिजे. मी म्हटलं की हो, ते तर आहेच. आम्ही बोलत असताना ती माझ्या जवळ आली आणि क्षणातच तिने घट्ट मिठीत मला घेतलं. मी आश्चर्यचकित झालो. मी स्तब्धच होतो. पण हळूहळू त्यांच्या प्रेमाची जाणीव मला होऊ लागली. त्यांचा उभारा खूपच निराळा होता. मग काय, आज मात्र आम्ही तिथे चालू झालो. मी पण प्रेमाचा वर्षाव केला. ह्याच्या आधीपर्यंत मी फक्त मित्रांच्या गोष्टी आणि किस्से ऐकत आलो होतो. प्रत्यक्षात मी असा कधीच अनुभव घेतला नव्हता. तो मात्र क्षण आता माझ्या आयुष्यात होता. वेड्यासारखं मला त्यांनी तिथे प्रेम केलं आणि सुख दिलं. मी पण बेभान झालो. त्या दिवशी मात्र रात्रभर ते शेजारच्या मनीषाला माझ्याच घरी थांबून घेतलं. वेड्यासारखं तिला प्रेम केलं आणि तिला पण खूपच आनंद दिला. मात्र मला आता समजलं होतं की मनात विचार वेगळे असतात आणि समोरच्याला आनंद देणं वेगळं असतं. त्या दिवशी
रात्रभर एकमेकांच्या प्रेमात आम्ही सुखावून गेलो आणि एकमेकांना आधार दिला. पण तिथून पुढे आमची भेट होतच गेली. जेव्हा कधी मी जायचो तेव्हा खूपच त्यांना आनंद द्यायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.